नमस्कार, मी मधुरा. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण आरोग्यविषयक चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे मणक्यांचे आजार ऑपरेशन टाळण्यासाठी अमृत आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर अविनाश अमृतवाड. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अविनाश अमृतवाड यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अविनाश अमृतवाड यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर अमृतवाड यांनी अमरावतीमधून आयुर्वेदाचार्याची पदवी संपादन केली आणि गेल्या 14 वर्षांपासून ते नांदेड इथं श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक आजारांवरती संशोधन आणि उपचार करत आहेत. पुण्याचे राजवैद्य वैद्य समीर जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यावरती विशेष अध्ययन केलंय. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच यंदा शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्यांच्या मुख्य नांदेडसह मुंबई, पुणे, लातूर, औरंगाबाद इथे आहेत आणि ते आपली रुग्णसेवा बजावत आहेत. चला तर आज आपण एकूणच मणक्यांच्या आजारांविषयी आयुर्वेदात काय उपचार सांगितले आहेत आणि विनाश शस्त्रक्रिया उपचार होऊ शकतात हे कसे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. असं खरं तर मणक्यांच्या आजारांची लक्षण मला जाणून घ्यायची आहेत कारण की मणक्यांचे आजार उद्भवतात हे अनेकदा आपण पाहिलेले वेगवेगळ्या केसेसमध्ये आणि साधारणतः एक वयोमानानुसार हे उद्भवलेले आजार आहेत. पण मग ही लक्षणं कोणती आहेत? ॲक्च्युअल कसं आहे की जनरली मानेचे मणके आणि पाठीचे मणके म्हणजे एकंदरीतच सर्वायकल स्पाईन असतील किंवा मग कमरेच्या बाबतीमध्ये लंबर स्पाईन असतील तर ह्या ठिकाणी मेजर कॉम्प्रेशन किंवा मग नस दबणे हा मुद्दा पाहायला मिळतो. आता मानेचे मणके जर समजा यामध्ये जर समजा नस दबली तर जनरली काय होतं तर पोझिशनल व्हर्टिगो म्हणजे उठताना चक्कर येते, त्यानंतर घबराहट होते, बऱ्याच वेळा छातीमध्ये गच्च होतं, बऱ्याच वेळा मायग्रेनचा त्रास होतो, बऱ्याच वेळा काय होतं की कानामध्ये आवाज येणे किंवा मग तत्संबंधित जे काही समजा मानेच्या नसा जिथं जिथं ज्या ज्या अवयवांना ॲक्च्युअल सप्लाय करतायत तत्संबंधित लक्षणं पाहायला मिळतात. सेम अबाउट कमरेच्या मणकेच्या बाबतीमध्ये म्हणजे एक नस लागणे म्हणजे एकाच पायामध्ये कमरेपासून खाली गुल्फसंधीपर्यंत किंवा टाचेपर्यंत वेदना होणे, मुंग्या येणे किंवा थोडंसं डिस्टन्स चालल्यानंतर बसावं असं वाटणे, तसंच कर्महानी म्हणा किंवा मग एक पाय सुकण्यासारखी अवस्था, अशा नानाविध पद्धतीची लक्षणं जनरली पाहायला मिळतात. जनरली वेदनेसाठी म्हणजे हातामध्ये मुंग्या येत आहेत किंवा मग हाताला तिडीक लागतीये, रात्री झोपल्यानंतर जनरली घबराहट हे लक्षण येत आहे. अशा वेळी आपण दवाखान्यात जातो आणि तिथे गेल्यानंतर एक्सरे किंवा MRI होतो आणि त्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की नस दबली आहे म्हणून. बरोबर. जनरली मला असं वाटतं की हा रिपोर्ट वाचून दाखवण्यामध्ये आपल्याला समजतं की L4, L5 किंवा L5, S1 मध्ये नस दबलेली आहे किंवा वरती C3, C4 जनरली म्हणजे जे मेजरली सापडतं त्या बाबतीमध्ये मी बोलतोय. C3, C4 मध्ये असेल, C4, C5, C5, C6 मध्ये असेल, ती नस दबल्यानंतर त्या मांसपेशींना गेलेला सप्लाय जो आहे तो बाधित होतो आणि तत्संबंधित मुंग्या येणे, हात बधीर होणे किंवा मग चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कित्येक वेळा हृदरोग झाला की काय म्हणजे हार्ट डिसीज झालाय काय अशा पद्धतीची सुद्धा म्हणजे त्यामध्ये लक्षणं पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा मायग्रेन म्हणजे डोळ्यासमोर अंधारी, चक्कर, सूर्यप्रकाशाकडे न पाहावणं किंवा एकच सीर लागणं मानची, अशा पद्धतीची लक्षणं झाल्यानंतर नानाविध स्वरूपाची आजार झालीत की काय अशा पद्धतीची शंका आपल्याला येते आणि आपण डॉक्टरांकडे जातो. म्हणून नस कशामुळे दबलेली आहे म्हणजे हा तर रिपोर्ट सांगतोय की L4, L5 आणि L5, S1 मध्ये नस दबलेली आहे. म्हणजे आजचा जो विषय आपण घेतलाय की नस दबणे किंवा मणक्यांच्या आजाराबाबतीमधलं ऑपरेशन टाळणे, म्हणजे ह्या विषयाला धरून येण्याचं कारण म्हणजे जर आपण नस कशामुळे दबलेली आहे, कोणत्या कारणामुळे दबलेली आहे हे जर का समजा फाइंड आउट केलं आणि ते कारण जर का दूर केलं तर नक्कीच आपण ऑपरेशन दूर करू शकतो. बरोबर. कारण जनरली मॉडर्न सायन्स त्यांच्या हिशोबाने अगदी करेक्ट असतं कारण स्पेशलायझेशनच्या कारणाने प्रत्येक व्ह्यू जो आहे तो स्पेशलाइज आहे आणि आजूबाजूच्या अवयवांकडे त्याचं लक्ष जात नाही म्हणून मग तिथं ऑपरेशन टळण्याचे चान्सेस खूप कमी असतात. पण आयुर्वेद जसं सर्वकष विचार करतो, सार्वदेहिक विचार करतो, सर्व बाजूनी आपण विचार करतो, त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये उत्तर आपल्याला काढता येतं. बरोबर. आता तुम्ही नस दबण्याबद्दल वारंवार सांगतायत, म्हणजे नस दबते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची काय नेमकी कारणं आहेत आणि इतरही काही ह्या मणके विकारांची आजाराची लक्षणं तुम्हाला दिसतात का अनेक रुग्णांमध्ये? निश्चितपणे म्हणजे कारण जर विचाराल तुम्ही तर लाईफस्टाईल हे एक मेजर कारण आज समोर येतंय. कारण आपलं रुटीन जे आहे म्हणजे फिजिकल वर्क खूपच कमी झालंय
आणि आपण गाड्या घोड्यांवरती फिरतोय. मुद्दा नंबर 2, स्नेह नावाची गोष्ट म्हणजे तेलकट ज्या वस्तू असतात, लाईक तूप आहे, तेल आहे, अंगाला लावण्याचा मुद्दा असेल किंवा मग आभ्यंतरता खाण्याचा मुद्दा असतील, ज्याच्यामुळे हाडांचं रक्षण होतं किंवा नसांचं रक्षण होतं, तेही कुठंतरी लॅक करतंय. मल्टिपल रिझन्स म्हणजे पोटाचे आजार असतील, थायरॉइड सारखा आजार आहे ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल हाडं ठिसूळ होतात, किंवा मग पॅट्स पॉइंट म्हणजे टीबीच्या सारखे आजार आहेत जे कुपोषणामुळे होतात समजा, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ही लक्षणं पाहायला मिळतात. तत्सोबतच एकंदरीतच सर्वायकल स्पाईन असेल किंवा लंबर स्पाईन, स्पाईन हा इट इज लाईक अ स्टॅच्यू. समोरचे जेवढे काही अवयव आहेत म्हणजे एकंदरीतच फुफ्फुस असतील, हृदय असेल, अन्ननलिका असेल, आमाशय असेल, खाली मूत्राशय असेल, गर्भाशय असेल, या सगळ्या संबंधित सुजेचे जे काही समजा मुद्दे आहेत ते ॲक्च्युअल स्पाईनवरती प्रेशर आणतात आणि त्याच्यामुळं मणका घसरणे किंवा गादी घसरणे किंवा फाटणे, झीज होणे इत्यादी सगळे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं जोपर्यंत आपण कारण रूल आउट करत नाही तोपर्यंत मनके झिजणे हा मुद्दा जो आहे तो बाजूला सरकत नाही. आता मॅडमनी विचारलं की बाबा असे काय टिपिकल आपल्याला पेशंट पाहायला मिळतात का? होय, निश्चितच पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा काय होतं की लंबर स्पाईनच्या बाबतीमध्ये जनरली पेशंट येतो आणि तिडीक लागते असं सांगतो, आणि जेव्हा आपण त्याला ओव्हरऑल ऑब्झर्व करतो तर त्याला कुठंतरी समजा लघवीचा त्रास असतो, म्हणजे सिस्टायटिस सारखी बिमारी आहे. बऱ्याच वेळा काय होतं की गर्भाशयामध्ये खूप पांढरा कपडा जाणे किंवा लाल कपडा जाणे अशा पद्धतीची, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की एकंदरीतच अवयवांची क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळं पूर्ण नावाचं कर्म किंवा स्नेहधन नावाचं कर्म ते व्यवस्थित न झाल्या कारणानं मणक्यांची परिस्थिती बदलते, म्हणजे झीज होते किंवा ठिसूळपणा येतो. येस डेफिनेटली. थायरॉइडच्या बाबतीमध्ये मी बोलताना बोललो की ठिसूळपणा येतो. म्हणजे होतं काय, थायरॉइड हे प्रकरण आपण समजून घेतलं पाहिजे की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू जरी असले तरी परिपोषण न्यायाच्या हिशोबाने जर पाहिलं तर फक्त चरबीपर्यंत त्यांचं पोषण जातं पण हाडांकडून पोषण जात नाही. दॅट इज हायपोथायरॉइडिझम. आणि हायपरथायरॉइडिझमच्या बाबतीमध्ये जिथं शुक्रक्षय पाहायला मिळतो म्हणजे मज्जा धातू जो असतो अस्थिच्या मधला, ज्याचं पुरणच होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की मजाशी संबंधित लक्षणे यायला लागतात. म्हणजे एकंदरीत जर विचार केला, थायरॉइड हे जरी समजा मॉडर्न सायन्सचं एक डेफिनेशन असेल तरी शरीराचं भरणपोषण न व्यवस्थित झाल्या कारणानं सुद्धा मणक्यांचे आजार पाहायला मिळतात. आणि ह्या मणक्यांच्या आजाराच्या बाबतीमध्ये ॲक्च्युअल त्या अँगलनी जर आपण विचार केला तर निश्चितपणे या बाबतीमध्ये एक चांगले उत्तर आपण काढू शकतो. बरोबर. आता डॉक्टर तुम्ही म्हणालात की वेगवेगळे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत आयुर्वेदामध्ये, आणि पोट विकारामुळे देखील मणक्यांचे आजार उद्भवतात का हा देखील प्रश्न आहे. कारण की बऱ्याच लोकांना पोट विकार जास्त प्रमाणात आजकाल उद्भवलेले पाहायला मिळतात, कारण की अवेळी जेवण असेल, ताणतणाव असेल, ह्या सगळ्या आणि बाहेरचं खाद्यपदार्थ असेल, तर ह्यामुळे कुठेतरी मणक्यांवरती देखील त्याचा इफेक्ट येतो. निश्चितपणे. ॲक्च्युअल पक्वाशयगत वायू असेल म्हणजे साध्या साध्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो की आता मानेची नस दबणे ह्या बाबतीमधले कारणं कोणती आहेत तर आम्लपित्त हे एक मेजर कारण म्हणून येतं. खूप सारे ढेकर येणं, त्यानंतर एकंदरीतच समजा आम्लपित्ताविषयीच्या इतर तक्रारी ज्याच्यामध्ये जळजळ होणे, ढेकर येणे किंवा आंबट पाणी येणे हे खूप दिवसापासून चालू असतं, ज्याच्यामुळं अन्ननलिकेची जी क्षमता आहे ती कमी होते. आता रचनात्मक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अन्ननलिकेची रचना ही एकंदरीतच सर्वाइकल स्पाईनच्या समोर येते, सोबतच श्वासनलिका जुडलेली आहे. ओव्हरलॅपिंग जर आपण पाहिलं तर ह्या पद्धतीचं ओव्हरलॅपिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतं जिथं श्वासनलिका आणि अन्ननलिका एकमेकांना अटॅच असतात. आता गोष्ट अशी आहे की आम्लपित्ताच्या कारणांनी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड इतर प्रॉब्लेम्सच्या कारणांनी अन्ननलिकेवर सूज आल्यानंतर त्याचा जो दाब आहे तो श्वासनलिकेवरती पडतो आणि त्याच्यामुळं DNS सारख्या तक्रारी उद्भवतात, ज्याला डेव्हिएटेड नासल सेप्टम किंवा नाकाद्वारे श्वास घेण्यासाठीची कृच्छता उत्पन्न होते. त्यावेळी ॲक्च्युअल मानेच्या मणक्यांवरती प्रेशर पडतं आणि तिथली नस दबते. सेम अबाउट इकडे जर आपण समजा कमरेच्या मणक्यांच्या बाबतीमधला जर विचार केला, तिथली नस दबण्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी स्त्रियांच्या बाबतीमध्ये मेजरली विचार केला तर मूत्राशय, गर्भाशय आणि मोठा आतडे हे एकमेकावरती ठेवलेलं असल्या कारणानं ह्या मोठ्या आतड्यांसंबंधित ज्या तक्रारी येतात, लाईक कॉन्स्टिपेशन येतं म्हणजे पोट साफ न होणे येतं, किंवा मोठ्या आतड्यातील गॅसेस येतात, किंवा मग 2-2 दिवस शौचास न होणं असाच पद्धतीचा मुद्दा येतो, ज्याला आपण पक्वाशयगत वायू किंवा कॉन्स्टिपेशन, मलबद्धता इत्यादी नावांनी ओळखतो. या सगळ्याचं कारणांनी ॲक्च्युअल काय होतं तर पाठीमागच्या मणक्यांवरती प्रेशर येतं. आता एक साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण सांगतो की जस्ट एक 15 दिवसापूर्वी अमरावतीतून एक रुग्ण आलेला होता आणि L5S1 मध्ये नस दबली आहे असं MRIचे रिपोर्ट्स तो घेऊन आला.
आणि एकंदरीत हिस्ट्री जर मी घेतली त्याची तर त्याला शौचास कडक होते, म्हणजे सुरुवातीला शौचास कडक होते आणि नंतर मात्र सॉफ्ट होते. यावरनं इंडिकेट एक झालं की त्या ठिकाणी ॲक्च्युअल ॲनस्ट्रिक्चर नावाचा मुद्दा आहे, म्हणजे जे संडासची जागा आहे त्याची लहान झालेली आहे आणि संडासची जागा लहान झालेली असल्या कारणानं जो काही समजा मळ त्या ठिकाणी पडून राहतो त्याच्यानी कॉकिक्स बोनवरती प्रेशर आल्या कारणानं L5S1 मध्ये गॅप आला किंवा त्या ठिकाणची नस दबली आणि आपण तो मुद्दा अगदी 3-4 दिवसामध्ये सॉल्व्ह केला आणि तो पेशंट अगदी खुश झाला. म्हणजे जो बऱ्याच दिवसापासून परेशान होता आणि त्याला ऑपरेशनपर्यंतची पाळी आली होती तर तो पेशंट नुसत्या डायलिटेशननी किंवा बस्ती नावाच्या ट्रीटमेंटनी तो बाहेर पडला. म्हणजे पोटासंबंधित प्रॉब्लेम्स हे एक मेजर कारण आहे. कारण एकंदरीत आयुर्वेदामध्ये जे वर्णन आलंय म्हणजे मणक्यांच्या बाबतीमध्ये तर अस्थी म्हणून आलाय, तो सप्तधातूंपैकी एक आहे आणि त्याचा सर्वकष विचार झाला तर या बाबतीमध्ये आपण सॉल्व्ह नक्की करू शकतो. बरोबर, म्हणजे केवळ मणक्यांचं दुखणं हे केवळ हाडांशी संबंधित नाहीये किंवा झिजेशी संबंधित नाहीये, तर इतरही कारणं त्याला कारणीभूत असू शकतात. म्हणजे जसं पोट विकार असतील त्याचबरोबर वजन वाढल्यामुळे देखील मणक्यांचे आजार उद्भवतात का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे का? अगदी, म्हणजे आज ही एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ब्रँड म्हणतो, म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर गुडघेदुखी असेल किंवा मग पाठीच्या मणक्याचे त्रास असतील, डॉक्टर पहिल्यांदा गेल्यानंतर तुमच्या पोटाचा आकार बघून सल्ला देतात की पहिल्यांदा वजन कमी करा, पण कसं कमी करा हे कोणी बोलत नाही. हा विषय संशोधनाचा आहे. आता जो काही प्रेशरचा मुद्दा येतो म्हणजे सेंट्रल ओबेसिटीच्या कारणांनी पाठीच्या मणक्यांवरती जे प्रेशर पडतं त्याच्यानी त्याची पोझिशन बदलते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कॉम्प्रेशन असेल किंवा डिस्क बल्जिंग असेल किंवा मग इतर गोष्टी ज्या मणक्यांच्या रचनेच्या संदर्भामध्ये पाहायला मिळतात ते अतिशय म्हणजे गांभीर्यानं घ्यायसारखं प्रकरण आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सेंट्रल ओबेसिटी सॉल्व्ह करत नाही किंवा ओबेसिटी सॉल्व्ह करत नाही, होतं काय, याला धातुवाग्नी मांद्य अशी कन्सेप्ट येते आयुर्वेदामध्ये, ज्या ठिकाणी फक्त मांस आणि मेदच वाढतो पण रक्त वाढत नाही. आणि रक्तजीव इति स्थिती म्हणजे वेदनेचा संबंध रक्ताशी येतो. जिथं रक्ताची रुकावट होते किंवा जिथं रक्त कमी पडतं त्याच ठिकाणी ॲक्च्युअल वेदनेचा संबंध येतो. म्हणून ओबेसिटीच्या बाबतीमध्ये मांस आणि मेद वाढणे हा लिव्हर डिसीज ठरतो. त्यामुळं लिव्हरच्या संबंधित जोपर्यंत आपण ट्रीटमेंट करत नाही, पक्वाशया संबंधित जोपर्यंत आपण त्याला फीडबॅक देत नाही तोपर्यंत ओबेसिटी सॉल्व्ह होत नाही. बरोबर. आणि मांस आणि मेदाचंच फक्त पोषण होत असल्या कारणानं पुढे हाडांचं पोषण जे आहे ते कमी पडतं, हाडांचा ठिसूळपणा येतो, ओझं मात्र सहन होत नाही आणि ताकद मात्र राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये मणक्यांच्या आजारांना तुम्हाला समोर जावं लागतं. बरोबर. आणि नुसत्या साध्या बस्ती नावाच्या ट्रीटमेंट माझ्याकडे जे काही समजा आज पेशंट येतात मागील 14 वर्षामध्ये ह्या गोष्टींवरती आपण वर्क करतोय. एकंदरीतच आपण ओबेसिटीचा जर मुद्दा समजा पंचकर्मा थ्रू सॉल्व्ह केला म्हणजे बस्ती नावाची ट्रीटमेंट आपण जर केली तर निश्चितपणे ओबेसिटीचा फॅक्टर जो आहे तो अगदी 3 ते 4 महिन्यामध्ये सॉल्व्ह होतो आणि सोबतच मणक्यांवरचं प्रेशर हटतं आणि मग त्यानंतर जो आहे तो नस दबण्याचा मुद्दा जो आहे तो निकाली निघतो. बरोबर, म्हणजे ह्याचा परस्पर संबंध आपल्या खरं तर स्थूलतेशी पण आहे, त्याचबरोबर पोटविकारांशी पण आहे आणि म्हणजे थोडक्यात आपण इतर गोष्टींचा देखील सारासार विचार केला पाहिजे. केवळ फक्त ऑपरेशन करणं हा एक पर्याय नाहीये, तर इतरही खरं तर आयुर्वेदामधले आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत. आणि ज्यांना कुणाला मणक्यांचा त्रास असेल त्यांनी घाबरून जाऊ नका. विना ऑपरेशन हे मणक्यांचे त्रास आजार जे आहेत ते बरे होतात. खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. डॉक्टर स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी आपली सेवा बजावतात. मुंबई असेल, पुणे असेल, लातूर असेल, औरंगाबाद असेल, नांदेड असेल, ह्या ठिकाणी स्वतः डॉक्टर असतात आणि खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला केवळ संपर्क साधायचा आणि मणक्यांच्या आजारांवरती आयुर्वेदातले उपचार करून घ्यायचे. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्याची कारणं आहेत मणक्या विकारांची. मात्र रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज स्टेज नंतर साधारणतः स्त्रियांमध्ये ह्या अशा प्रकारची दुखणी वाढू लागतात. मग ती कशामुळे वाढतात आणि ती येऊ नये किंवा ती उद्भवू नये ह्याच्यासाठी काही पहिल्यांदाच प्रिकॉशन घेतली तर जास्त योग्य ठरू शकतं का? निश्चितच, म्हणजे हा एक ज्वलंत विषय आहे की मेनोपॉझल एजमध्ये वाताचे आजार बेसिकली मणक्यांचे असतील, गुडघ्यांचे असतील किंवा एकंदरीतच हाडांचे असतील किंवा वेदने संदर्भात असतील हे वाढायला लागतात. ॲक्च्युअल होतं काय की स्त्रीत्व किंवा मासिक पाळी जी आहे ती स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे.
आणि ज्याच्या माध्यमातून रक्ताचं जे काही समजा दृष्टी असते किंवा जे काही समजा टॉक्सिन्स असतात ते बाहेर पडतात आणि मेनोपॉझल जो काही समजा सिंड्रोम किंवा मेनोपॉझल एज आहे याच्यामध्ये हा फॅक्टर तुमच्या सोबत नसल्या कारणानं एकंदरीतच रक्तदृष्टी जी आहे ती हाडांची ठिसूळता उत्पन्न करते, ज्याला आपण कॅल्शियम कमी होणं असं म्हणतो. ओव्हरऑल ऑस्टिओपोरोसिसच्या कंडिशन्स असतील किंवा अस्थि मार्दवतेच्या कंडिशन्स असतील आणि एजिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे वयोमान परत्वे वापर केल्या कारणानं झालेली झीज, या सगळ्यांच्या कारणांनी ऍक्च्युअली ह्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात मेजरली हा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. बरं. आता उत्तर वयामध्ये जी काही समजा घ्यायची काळजी आहे त्याच्यामध्ये जनरली हा फॅक्टर टाळण्यासाठी जसं मी एक साधं सजेशन मी तुम्हाला देऊ इच्छितो की नित्य अंगाला तेल लावणे, म्हणजे अभ्यंगम आचरित नित्य, ज्याच्याने हाडांचं पोषण होतं किंवा पुढची झीज होत नाही. मुद्दा नंबर 2, संध्याकाळचं जेवण लवकर करणे, म्हणजे जनरली 5 पर्यंत जर जेवण आपण केलं तर आतड्यांची जी क्षमता किंवा हृदयाची जी क्षमता आहे त्याच्या हिशोबाने ऍक्च्युअली ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. सोबत वर्षातनं एकदा बस्ती करून घेणं, ह्या फॅक्टरमुळे सुद्धा हे मुद्दे आपल्याला टाळता येऊ शकतात. बस्ती नावाचं पंचकर्म जे यापन शरीराचं थांबलेलं आहे आणि पक्वाशयाच्या माध्यमातून आता 2च मार्ग तुमच्याकडे उरलेले असतात, एक मळाचा मार्ग असतो आणि एक मूत्राचा मार्ग असतो, ज्याच्यातून हे सगळी विष बाहेर पडू शकतात. आणि या दोन्हींना ताकद देण्यासाठी बस्ती नावाच्या पंचकर्माद्वारे आपण बराचसा जो काही लोड आहे जो अस्थिंपर्यंत टॉक्सिसिटीचा जातो तो थांबवतो. आणि एकंदरीत बाकीचा जो मुद्दा येतो लाईक सायकॅट्रीचा येतो, इव्हन मानस रोग सुद्धा मणक्यांच्या आजारांच्या बाबतीमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात. कारण जो काही त्राग आहे, जो काही समजा राग आहे किंवा इतर गोष्टी आहेत, धडधडी आहे, या सगळ्यांच्या कारणांनी अन्ननलिकेवरती, हृदयावरती आणि आमाशयावरती सूज आल्या कारणानं त्याचा जो दाब पाठीमागच्या मणक्यांवरती पडतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हे मणक्यांचे आजार पाहायला मिळतात. आणि समजून घेणं म्हणजे मेनोपॉझल एज मध्ये स्वतःला समजून घेणं, डेफिनेटली, कारण त्रागा होतो कारण अधिकार जातात, म्हणजे तोही एक मुद्दा येतो. आणि समजून घेणं आणि केमिकल्सच्या नादी न लागतं, म्हणजे आपण ज्याला अनालिसिक म्हणतो. मी नेहमी म्हणतो की मी वेदनेची ट्रीटमेंट करत नाही, कारण वेदनेसाठी भरपूर डॉक्टर्स आहेत. ऍक्च्युअल आपण आजाराची ट्रीटमेंट करतो. बरोबर. आणि निश्चितपणे सोल्युशन काढण्यासाठी थोडा जर वेळ आयुर्वेदाला दिला तर या आयुर्वेदाच्या माध्यमातून जे काही मेनोपॉझल एज रिलेटेड बाकीचे पण प्रॉब्लेम्स असतील आपण सॉल्व्ह करू शकतो. स्पेशली गुडघ्यांच्या बाबतीत आणि ह्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजे पाठीच्या किंवा मानेच्या मणक्यांच्या बाबतीमध्ये अगदी कमी कालावधीमध्ये, म्हणजे अग्निकर्म असेल किंवा विद्धकर्म असेल किंवा मग बस्ती असेल, पिंड स्वेद असेल, इत्यादी अनेकविध उपचार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये आपण अवलंबतो. आणि ह्या विषयावरती वर्क करत असताना असं जाणवलंय की आपण बेस्ट करू शकतो. त्यामुळे निश्चितच ह्या गोष्टींचा विचार हा सार्वदेहिक, शारीर, मानस ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा मेनोपॉझल एज मधला ऑस्टिओपोरोसिसचा असेल किंवा मणक्यांच्या झिजेचा असेल, गुडघ्यांसंबंधित असेल, या सगळ्या मुद्द्यांना अतिशय सोपं उत्तर आपण काढू शकतो. बरोबर. आता तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे तर इथे मांडलेलेच आहेत, पण त्याचबरोबर असं होतं की बऱ्याचदा मणक्यांचे आजार उद्भवले की ऑपरेशनचा सल्ला दिला जातो आणि ऑपरेशन करायला अनेक पेशंट्स घाबरत असतात, कारण की त्यांना पुढे जाऊन असं वाटत असतं की काहीतरी मोठी रिस्क घेतोय आपण, पुढे जाऊन अजून काहीतरी वेगळं उद्भवायला नको आजार, पण म्हणून ते टाळत असतात. तर अशा पेशंट्ससाठी आणि अर्थातच अनेकांसाठी खरं तर आयुर्वेदात अनेक उपचार उपलब्ध आहेत. मग नस दबण्यावरती असेल किंवा मग मणक्यांचे संबंधित ऑपरेशन्स टाळण्यासाठी असतील, तर आयुर्वेदामध्ये तुम्ही असे काय उपचार करतात की जेणेकरून असे ऑपरेशन्स टाळता येऊ शकतात? ऍक्च्युअल कसं आहे की ऑपरेशन करणं हा शेवटचा पर्याय होऊ शकतो, पहिला नाही. त्यामुळे घाबरतात हा मुद्दा तर वेगळा, पण माझं एक सजेशन असं आहे की जो काही ऑपरेटिव्ह थेरपीचा पार्ट आहे हे एकदा आयुर्वेदाला चान्स दिल्यानंतर मला असं वाटतं की पुन्हा त्याचा विचार करावा. आणि आयुर्वेदाला एकदा चान्स दिल्यानंतर मला नाही वाटत की त्या ऑपरेशनची काही गरज पडेल. मुद्दा असा आहे की आपण एकतर सार्वजनिक दृष्टिकोनातून विचार करतो, कारण हाडांची झीज ही इरिव्हर्सिबल असते, म्हणजे बालवयात झिजो का मोठ्या वयात झिजो त्याचे चेंजेस हे रिव्हर्स होत नाहीत. पण त्या ठिकाणी लागलेल्या रक्तवाहिन्या असतील, मांसपेशी असतील किंवा मग इतर जी काही संरचना त्याच्या सोबत येते, या सगळ्यांना जर आपण ताकद दिली तर मणक्याचं ऑपरेशन हे निश्चितपणे टाळता येतं. मुद्दा नंबर 2, ऑपरेटिव्ह थेअरीचा जो काही सक्सेस रेट आहे तो ऍक्च्युअल थोडासा कमी येतो आणि त्याचे ड्रॉबॅक्स म्हणजे स्पाइन हा जो काही मुद्दा आहे. जर एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जर प्लास्टिकचा साप आपण घेतला तर त्याच्यामध्ये एक स्टीलचा रॉड टाकला तर बाकीचे पण फिरणं मुश्किल होतं. लाईक दॅट
मस्तिष्काला जर हेडला जर आपण हे समजलं आणि टेल जो आहे तो म्हणजे स्पायनल कॉर्ड समजला तर टेलमध्ये कुठेही डिफॉर्मिटी येणं हे बाकीच्या मणक्यांना पण घातक ठरतं. बरोबर आहे. आणि त्यामुळे ऑपरेशन टाळण्यासाठी आपण अग्निकर्म करतो, ऑपरेशन टाळण्यासाठी आपण विद्धकर्म करतो, ऑपरेशन टाळण्यासाठी आपण पिंडस्वेद किंवा पंचकर्माचे बस्तीसारखे उपचार करतो. आणि आपण विशेष म्हणजे ज्या मणक्यांमुळं जो मणका बाहेर निघालाय म्हणजे ऍक्च्युअल पेशंट पाहिल्यानंतर हे क्लिअर होतं की मणका बाहेर निघालाय तर तो कशामुळे निघालाय, तो आपोआप निघालेला नाहीये. समथिंग प्रेशर फॅक्टर इज वर्किंग फॉर दॅट. आणि तो प्रेशर फॅक्टरचा मुद्दा किंवा कोणत्या मणक्यामुळे कोणत्या मणक्याला इजा झालेली आहे हे जर आपण फाइंड आउट केलं तर हे ऑपरेशन आपल्याला टाळता येतं. मुद्दा नंबर 2, आजारांची जी जंत्री सांगितली आहे म्हणजे त्याच्यामध्ये जनरली पोटाचे आजार मेजर, त्याच्यानंतर मग श्वसनाचे लाईक नाकाचे आजार असतील डीएनएस वगैरे, तर त्याच्याशी संबंधित जे काही समजा एकंदरीतच मानेच्या मांसपेशी संदर्भात मुद्दे येतात हे जर आपण समजा सगळे रूल आउट केले तर निश्चितपणे स्पाईनला कमी कालावधीमध्ये जनरली 3 ते 5 महिन्याच्या आतमध्ये आपण हा प्रश्न अगदी व्यवस्थित निकाली लावू शकतो. त्यामुळे ऑपरेशन पूर्वी पुन्हा एकदा बोलतो की निश्चितपणे आयुर्वेदाला एक चान्स दिला पाहिजे. बरोबर. आणि जरी कालावधी जास्त वाटत असला तरी सुद्धा तुम्हाला मुळापासून तुमच्यावरती उपचार होणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि कुठलेही साईड इफेक्ट्स होणार नाहीयेत, त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की आपण वेळ लागतोय म्हणून आयुर्वेदाकडे वळत नाही. मात्र तसं न करता जर तुम्हाला ऑपरेशन टाळायचं असेल आणि जो मणका नैसर्गिक दिलेला आहे तो तसाच ठेवायचा असेल तर नक्कीच आयुर्वेदातले उपचार मेजरली तुम्ही जो बोललात मुद्दा की वेदनेमुळे पेशंट, अहो काही स्किल्स असे डेव्हलप केलेत, काही मेडिसिन. माझ्याकडे ब्रह्मानेस्य थेरपी म्हणून एक थेअरी आहे ज्याच्यामुळं मी पेशंटच्या वेदना 15 मिनिटात कमी करतो. इट डझंट नीड एनी काइंड ऑफ केमिकल. वेदनाशामक औषधी न घेता मी वेदना कमी करतो. अनेक आज आपण सोजन करतोय, विद्धकर्म असेल अग्निकर्म असेल, याच्या माध्यमातून वेदना तुमच्या 15 मिनिटांमध्ये कमी होऊ शकतात. आणि वेदनेचाच प्रश्न पूर्वी आयुर्वेदामध्ये होता आणि सुश्रुताचार्यांनी हे मुद्दे काढून ठेवल्यामुळं निश्चितपणे म्हणजे वेदना मुक्त जीवन जगायचं असेल तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदाकडे वळायला हरकत नाही. आणि खाली दिलेल्या नंबरवरती नक्कीच सर संपर्क साधतीलच. वेळ संपल्यामुळे डॉक्टर आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि ह्यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.